वर्ष 2026 आज प्रथम चालू होत आहे। या नवीन वर्षाच्या निमित्ताने आणि आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सर्वप्रथम मी माझ्या वतीने तुम्हाला नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपले जे काही मनोकामना आहेत, इच्छा आहेत, ते आपल्या पूर्ण होत या 2026 सालामध्ये अशी मी आपल्या आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो। आणि ज्या ठिकाणी आपण या भव्य दैव्य प्रांगणामध्ये आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, अशा भैरवनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये, त्यांच्या पटांगणामध्ये या ठिकाणी आपल्याला मीही त्यांच्या वतीने भगवंतांना भैरवनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की आपलं भव्य आयुष्य सुख आणि समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो, हीच ईश्वर चरणी भैरवनाथ चरणी प्रार्थना करतो। आज आपण या ठिकाणी जी प्रवचन रूपी सेवेकरता जी ओवी घेतलेली आहे, असे जगद्गुरु माऊली वैष्णव जे जगाचे नव्हे तर आपल्या सर्वांचे जे माऊली आहेत, आई आहेत, ज्यांना आपण आई म्हणतो, माऊली आहेत की जगाची माऊली आहे। जे खळांची विकंठे सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची। हे ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान लिहिलेलं आहे की सर्वसामान्य जे खट नट लहान थोर वृद्ध अपंग कसे असू द्या, आंधळे पांगळे असू द्या, परंतु सर्वसामान्य जीवावर ज्यांचं प्रेम आहे असं सर्व प्रेम करावं, असं माऊलींनी आपल्याला या पसायदानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे। आजचा कार्यक्रम कशासाठी आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे, परंतु वक्त्याचं कर्तव्य असतं की आपण काय कशासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते सांगणं तुम्हाला ज्ञात आहे, परंतु सांगणं कर्तव्य आहे। आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण अशोक महाराज काकडे बप्पू, त्यांचे वडील आणि त्यांचे सर्व कुटुंब आणि आमचे मित्र प्रावीण प्रेमी की ज्या ठिकाणी त्यांना झाडावर अतिशय प्रेम आहे, असे आमचे मित्र आबाश्री महाराज काकडे युवा कीर्तनकार। काकडे कुटुंब म्हणलं की आज आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये अतिशय त्यांचं मोठं नाव आहे आणि प्रामाणिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव आहे। ज्या ठिकाणी कार्यक्रम असेल त्या ठिकाणी ते कार्यक्रम जाऊन आयोजित कोणी काही देऊ नाही देऊ, परंतु आपली त्या ठिकाणी भूमिका आणि सेवा करण्याचं काम हे काकडे परिवार करत आहेत। आज जवळजवळ तिसरी चौथी पिढी बप्पू आहेत, त्यांचे वडील, नंतर बप्पू, नंतर आबाश्री आणि त्यांचे खालचे परत लहान मुलं ती, म्हणजे इतकं त्यांचं कार्य आहे। आणि ते कार्य त्यांनी बोलून दाखवलं की आपलं गेल्या वर्षी आपण या ठिकाणी 1 जानेवारीला कार्यक्रम ठेवला आणि याही वर्षी परत आबाश्रींच्या म्हणण्यातून आणि आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी भव्य दिव्य आपल्या या जगदंबा मातेच्या प्राणामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा प्रवचन रूपी करण्याची संधी आपणा सर्वांच्या वतीने बप्पूंच्या मार्गदर्शनाखाली आणि आपणा सर्वांच्या खाली इथं होत आहे। या ठिकाणी आपल्याला 2-3 वक्त्यांचं प्रवचन आपल्याला ऐकायला मिळणार आहे। माझं झाल्यानंतर बप्पूंचं होणार आहे, आबाश्री महाराज काकडेंचं होणार आहे, भोळ महाराजांचं होणार आहे आणि नंतर आभार प्रदर्शन होऊन या ठिकाणी सुंदर असं महाप्रसाद पण होणार आहे। अशा भव्य दिव्य ज्यांना आवाज येत असेल आजूबाजूला जे आपले आहेत त्यांनी या रे लहान थोर या ती भलती नारी नर, सर्व लहान मुलांनी मोठी व्यक्ती असेल कुणी असेल तर या ठिकाणी आपण हा नामयज्ञ चालू आहे। या नामयज्ञाचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा। जसं आपण शाळेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कुणीही येऊन आपलं शिक्षण घेतं आणि मोठं होऊन आपल्या जीवनाचं कृतकार्य करतो, तसं या ठिकाणी माऊलींनी आपल्याला हा हिंदू धर्मामध्ये अतिशय मोठा ग्रंथ जे संस्कृत भाषेमध्ये होतं, ही संस्कृत भाषेमध्ये श्लोक होते आणि ते श्लोक आपल्या सर्वसामान्य जीवाला समजणार नाही, म्हणून माऊलीने अवघ्या 16व्या वर्षी, अगदी 16 वर्ष बघा, आपण नेहमी म्हणतो 16 वर्ष डोक्याचं आहे, परंतु माऊलींनी अवघ्या 16व्या वर्षी हा ग्रंथ संस्कृत भाषेमधून प्राकृत भाषेमध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये आणलं आणि ते लिखाण करण्याचं काम आपल्या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरमध्ये नेवासा या ठिकाणी पैंज कामाला बसून या ठिकाणी माऊलींनी ही ज्ञानेश्वरी लिहायचं काम करून आपल्या सर्वसामान्य जीवाला, आपला जीवाचा उद्धार होण्याकरता, आपल्या जीवन कार्याचं कृतकार्य होण्याकरता आणि आपल्या जीवनामध्ये
जे काय आपल्याला हा नरदेह, आपल्या नरदेह कधी प्राप्त होतो की ज्या वेळेस आपलं पाप आणि पुण्य हे समान होतं आणि ते समान झाल्यानंतर आपल्याला हा नरदेह मिळतो. आपल्याला वाटतं की नरदेह आला आपल्याला जीवनामध्ये आल्यानंतर, परंतु हा नरदेह मिळण्याचं एवढं सोपं नाही. ज्यावेळेस आपल्याला पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर आपल्याला हा नरदेह मिळालेला नाही. अतिशय कष्टातून आपल्याला जे पूर्व संचित होतं त्या संचितून आपल्याला हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. आणि हा नरदेह एकदा मिळाल्यानंतर भगवंतानी आपल्याला जर नरदेह दिला तर आपण थोडा तरी काम, थोडा तरी उपकार, तुकाराम महाराजांनी एका भागामध्ये सांगितलंय, लई नाही पण थोडा तरी उपकार, परोपकार करा, परोपकार करा. जे आपल्याला ज्यादा नाही जमलं अगदी थोडंसं. आपण या ठिकाणी भैरवनाथाचं अतिशय सुंदर या ठिकाणी मंदिर आहे, भव्य दिव्य असं पटांगण आहे. आणि या पटांगणामध्ये आपण येऊन या वर्षी पहिल्या वर्षी आपण जर संकल्प केला की वर्षभर मी काम माझ्या पद्धतीने करीन, कर्म करायला सांगितलं अर्जुनाने, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं किंवा माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे किंवा संत तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, माऊलींनी आपल्याला सांगितलं आहे, तुमचं कर्म करा. कर्म चांगलं केल्यानंतर आपल्याला फळ भगवंत पांडुरंग परमात्मा हा दिल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. आपल्याला संकल्प करायचा. जसं आबाश्रींनी सांगितलं की झाडं लावा, झाडे जगवा, ती माऊलींनी सुद्धा 750 वर्षापूर्वी या ग्रंथामध्ये लिहून ठेवलंय. वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरी, म्हणजे झाडाशिवाय काही होऊ शकत नाही. आपला जे ऑक्सिजन आहे, आपल्याला जी हवा लागते, कोरोनामध्ये पाहिलं आपण की आपल्याला ऑक्सिजनच मिळत नव्हता. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आपल्या गावामध्ये, परिसरामध्ये असेल, नवे नवे जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आपले जवळचे नातेवाईक गेले, आपल्याला हात सुद्धा लावता आला नाही. करोनामध्ये आपल्याला इतकं शिकाय मिळालंय की त्यावेळेस आपल्या घरातील एखादी व्यक्ती जर आजारी असेल, आपला मुलगा असेल, आपले वडील असतील, आई असतील, कुणी जरी असलं तरी आपल्याला त्यावेळेस आपण जर त्याला करोना झाला तर आपल्याकडे आपण घेत नव्हते. म्हणजे इतकं त्या ऑक्सिजनचं. आणि एकदा का संकट आलं तर संकट आपल्याला कोणी वाचू शकत नाही. फक्त संकटातून वाचवण्याचं काम जर कोण करत असेल तर माझा भगवान परमात्मा करत आहे, भैरवनाथ महाराज करतील, आई जगदंबा माता तुम्हाला त्या संकटातून निर्चन करण्याचं काम या ठिकाणी करतील. म्हणून आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून सर्वांनी उपस्थित राहून जे काही आपल्याला या ठिकाणी ज्ञान मिळणार आहे ते ज्ञान आपल्याला वर्षभर पुरेल असं ज्ञान आहे. नेहमी आपण उदाहरणामध्ये पाहतो, आबाश्रींनी एवढंच नव्हे तर आमचे मित्र या ठिकाणी यूट्यूब चॅनलवर सुद्धा आपले नाद भक्तीचा अतिशय सुंदर आमचे भगत की थोडं त्यांना बोलवलं तरी येऊन आपलं सगळं यूट्यूब चॅनलवर आपलं प्रसारित करत आहे. आपलं कुळधरण या गावाचं नाव आता ऑल महाराष्ट्रात नवे नवे तर यूट्यूबवर म्हणजे जगात गेल्यासारखं झालेलं आहे. म्हणून हे जे कार्य करत असतात, करणारे थोडेच असतात. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, पंथी अगदी छोटी असते, आपण पंथी लावतो तर अगदी छोटी असते, परंतु त्याचा प्रकाश अनेक पंथ्या निर्माण करण्याचं काम करत असत. तसं आपण या ठिकाणी थोडं प्रवचन रूपे ज्ञान घ्यायचं आहे आणि ते ज्ञान आपण इतरांना थोडं 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 वाटायचं आहे आणि ते ज्ञान थोडं थोडं वाटल्यानंतर ते होत असतं. जसं आपण पोलिओ लस किंवा आपलं कोरोनामध्ये आपण थोडी लस घेतली, पण आपलं जीवन परत त्या जे काही कोरोना न होण्यासाठी आपल्याला ते थोडीच लस पण आपल्याला उपयोगात आली. त्याप्रमाणे हे ज्ञान जे आहे हे ज्ञान थोडंच आहे. आपल्याला वाटतं काही प्रवचन ऐकायचं, काही कीर्तन ऐकायचं, परंतु हे आपल्याला ज्ञान मिळणं अतिशय आहे. आपण बघा, तरुण पिढी आता अतिशय वाईट परिणाम झालेला आहे की तरुण पिढी 16व्या वर्षी 10 वर्षामध्ये व्यसनाधीन होत चाललेले आहे. रात्री जर आपण पाहिलं, पांडुरंग परमात्म्याच्या आणि आपल्या भगवत संस्कृती इतकी श्रेष्ठ आहे की काल 1 रोजी एकादशी झाली, एकादशी आली म्हणून काल कितीतरी प्राण्यांचे जीव वाचले, कितीतरी जणांचे हे वाचले. बघा तुम्ही, आज जर नाही तर आपण 31 डिसेंबर झाल्यानंतर 1 जानेवारीला पाहिलं ना, इकडे ॲक्सिडेंट झाला, तिकडं पडलं, तिकडं काय झालं, परंतु काल भगवंताच्या प्रमाणे आणि आपल्या पांडुरंगाच्या कृपाने, भैरवनाथ महाराजांच्या कृपाने 31 डिसेंबरला एकादशी आल्यामुळे बरेच लोकांनी म्हणजे अतिशय सुंदर नवीन वर्षाचं स्वागत केलं. बरोबर काकडे? म्हणजे अशा पद्धतीने भगवान परमात्मा आपली सेवा करत असतात आणि तो सेवा करण्यासाठी आपण पण भगवंताची सेवा करावी. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम.
म्हणजे आपल्याला लई वेळ नाही, थोडा तुळशीची माळ आपण निश्चित घाला. जसं पांडुरंग परमात्म्याचं एकदा आपण का त्याच्यामध्ये माळ घातली की पांडुरंग परमात्मा आपलं जीवन कार्य आपल्याकडे समर्पित करत असतो. त्याचे एक उदाहरण आपल्याला जीवनामध्ये देत असतो. सर्व लहान मुलांना माहिती, आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस आपलं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर ती पत्नी आपल्या घरामध्ये येत असते की आपली बायको तिथं आल्यानंतर ते आपलं काय करत असते, मंगळसूत्र आपल्या गळ्यामध्ये घालत असते. आणि एकदा मंगळसूत्र घातल्यानंतर तिला सांभाळण्याची जबाबदारी ही पतीवर असते. जर पतीने सांभाळलं नाही तर ते आपल्याला माहिती आहे, कोर्टामध्ये जाऊन त्याचं केस पोटगी बाटगी करत असतात. मग सांभाळण्या तिथं म्हणता येतं की आपल्याला की मी तुला सांभाळू शकत नाही, मी तुला सांभाळणार नाही, मी तुला देखभाल करणार नाही, असं म्हणता येत नाही. तसं पांडुरंग परमात्म्याची एकदा आपल्या जीवनात माळ घातली, पांडुरंग तुळशीची माळ आपली परिधान केली की पांडुरंग परमात्मा आपलं जोपर्यंत आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे, जोपर्यंत आपलं हे प्रारब्ध आहे, जोपर्यंत आपल्याला मरण येत नाही, तोपर्यंत पांडुरंग परमात्मा मागे पुढे उभा राहे, सांभाळीत आलिया आघात निवार आहे. तुकोबाराने सांगितले की आम्हा हरीच्या दासा काय भय नाही चिंता. एकदा आम्ही हरीचे दास झालो, एकदा पांडुरंग परमात्म्याचे दास झालो की पुन्हा आम्हाला कुठल्याही प्रकारची भीती ही राहत नाही आणि मागे पुढे उभा राही सांभाळी. जसं भगवान परमात्म्याने या ठिकाणी अर्जुनाचं पांडुरंगाचं साहित्य केलेलं आहे, द्रौपदी मातेचं रक्षण केलेलं आहे, त्याप्रमाणे भगवान परमात्मा आपलं रक्षण करत असतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला पांडुरंगाने सांगितलेलं आहे की म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचन सहज शाखा पल्लव संतुसती. ज्ञानेश्वर माऊलीने पहिल्या अध्यायामध्ये 25 क्रमांकाचे उपयोग सांगितले की म्हणून मी सांगतो. जसं आपण आता कर्जत मधून कुळधरण मधून कर्जतला जायचे आणि आपण काय म्हणतो, नको जाऊ, अंधार झालाय, रात्र पडली, कशाला जाता, पण आपण ऐकत नाही आणि पुढे जाणून काय आपल्या अनावधानाने ऍक्सिडेंट होतो, काय होतो. मग आपण म्हणतो ना, तुला सांगत होतो म्हणून, तुला म्हणत होतो की मी जाऊ नको, असं घटना झाली. त्याप्रमाणे या ठिकाणी माऊलींनी, भगवंतांनी, पांडुरंगाने, भैरवनाथाने आपल्याला सांगितलेलं आहे की म्हणून जाणतेने गुरु भजिजे. म्हणजे आपल्याला जे काय पांडुरंग परमात्मा करायचं आहे, ज्याचं ज्ञान घ्यायचं आहे, गुरु करायचे आहे, ते अतिशय विचारपूर्वक करायचे आहे. पांडुरंग परमात्माचं आपल्याला गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरु तेथे ज्ञान, ज्ञान तेथे मार्ग. की आपल्याला मार्ग जर सापडायचा असला तर आपल्याला चांगला पाहिजे. आपण शाळेत गेल्यानंतर आता हे लहान मुलं आहेत, त्यांना जर शिक्षकांनी जर शाळेत व्यवस्थित शिकवलं तर हे लहान मुलं चांगलं शिकणार आहेत. जर शाळेमध्ये शिक्षकांनी व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन केलं नाही तर ह्यांचंही मार्ग बदलणार आहे. त्याप्रमाणे पांडुरंग परमात्म्याने सांगितलेलं आहे की तुमचे गुरु अतिशय चांगल्या पद्धतीने चांगले विचारपूर्वक करा. जसं आत्माराम बाबा, आपण संत सद्गुरू गोदडनाथ महाराज यांनी त्यांनी गुरु केले, नाथ बाबांनी गुरु केले, माऊलींनी त्यांचे थोरले बंधू निवृत्ती दादांना गुरु मानलं आणि मग हा पवित्र असा ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्या समोर ठेवला. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आपले आई वडील हे अतिशय आपले गुरु आहेत. सर्वप्रथम आपली आई आणि वडील हे आपले गुरु आहेत. म्हणून आज हा कार्यक्रम आपण गेल्या वर्षीही केला, या वर्षी आबांनी केला आणि दरवर्षी आबांना आमची विनंती की आपला 1 जानेवारी हा फिक्स आपला भैरवनाथांच्या पटरंगणामध्ये 1-2 दिवस, 1-2-3 दिवस करा. असे चांगल्या कार्यक्रमाला सर्व हातभार लावत असतात आणि कार्य थोडं होत असतं आणि ते कार्य पुढं जात असतं. आणि ते आबांची तळमळ आहे की आपल्याला जे ज्ञान आहे आपण दुसऱ्या गावात जाऊन ज्ञान देतो, परंतु ज्या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे, ज्या ठिकाणी मी वावरत आहे, ज्या भूमीमध्ये मी राहत आहे, ज्या भूमीचं काहीतरी देणं लागतो. म्हणून असं आबांनी अतिशय सुंदर असं हे नियोजन केलेलं आहे. आणि गुरुच्या सान्निध्यात राहून, आई जगदंबेच्या मातेच्या सान्निध्यात राहून, भैरवनाथांच्या महाराजांच्या सान्निध्यात राहून हे कार्य थोडे आपल्यासाठी का होईना यासाठी केलेलं आहे. म्हणून माऊलीने सांगितले म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे. मग आपण म्हणतो मग आम्ही गुरु करू, आम्ही माळ घालू, आम्ही देवाची सेवा करू, भगवंताची सेवा करू, पण फायदा काय?
जसं प्रत्येक आपण फायद्याशिवाय कोणी काही करू शकत नाही. आपल्याला माहिती आहे, आपण जर एखाद्या कामाला गेलो तर संध्याकाळी आपल्याला ते 2 रुपये देणार आहेत किंवा काही आपला पगार देणार आहेत, काय देणार आहेत, तरच आपण ते काम करू शकतो. आपला हा मनुष्य देह आहे, आपल्याला पैशाशिवाय काही करू शकत नाही. त्याप्रमाणे माऊलीने सांगितले की गुरु केल्यानंतर तेने कृत कार्य होईजे. म्हणजे तुमचं जे काय कर्म आहे, तुम्हाला जे कार्य करायचं आहे, जे तुम्हाला मोठं होऊन काम करायचं आहे किंवा वृद्ध जे काम करायचं आहे ते काम तुमचं पूर्ण होईल असं माऊलीने सांगितलेलं आहे. आणि त्याचं उदाहरण आपल्याला पुढे दिले माऊलींनी की जैसे मूळ सिंचन सहज शाखा पल्लव संतुषिती. अतिशय सुंदर हे विषय आलेला आहे. जसं आबाश्री महाराज आता झाड यांनी आणलेलं आहे, हे झाड आहे, ह्या झाडाला पाणी आपण खाली देऊ शकतो. आंब्याचं झाड आहे का वर देऊ शकतो पोरांनो? झाडाला पाणी वर देतात का खाली देतात? कुठं? हा खाली देतात. बघा त्यांनी राईट सांगितलं. आणि ऊसाला बरं, ऊसाला बी खाली, वर कशाला देतात पाणी? हा, कुठल्या झाडाला वर पाणी देऊ शकत नाही, आपण त्यांच्या बुडाला पाणी घालू शकत असतो. आणि ते पाणी खाली घातल्यानंतर जैसे मूळ सिंचन सहज शाखा पल्लव. मग खाली पाणी घातल्यावर आपोआप त्याचं हळूहळू हळूहळू ते झाडाचं मोठं रूपांतर होतं. तसं आपण एकदा का गुरु केल्यानंतर आपल्या हृदयामध्ये ते गुरु येऊन भैरवनाथ महाराजांसारखं आपण सेवा केली की हळूहळू आपलं जीवन, आपलं कृतकार्य होत असतं असं माऊलींनी आपल्याला सांगितले. म्हणजे सर्वसामान्य कळण्यासाठी महाराजांनी माऊलींनी प्रत्येक ओवीमध्ये उदाहरण दिलेलं आहे. बघा आता हे लहान मुलं त्यांना सुद्धा माहिती की झाडाला पाणी खाली घातल्यानंतर झाड टवटवीत होतं. म्हणजे इतकी सोपी आणि साध्या भाषेमध्ये आपल्याला ही ज्ञानेश्वरी आपल्याला ग्रंथ दिलेला आहे. आणि त्या ग्रंथाचं कार्य आपण अतिशय सुंदर रित्या या ठिकाणी करून आपल्या भगवंताची जी सेवा आहे, भैरवनाथांची जी सेवा आहे, ती भैरवनाथांची सेवा आपण चांगल्या पद्धतीने करून या ठिकाणी आपलं जीवन कृतकार्य करायचं आहे, भगवंताची सेवा करायची आहे. आणि भगवंताची सेवा केल्यानंतर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. या वर्षी आता संकल्प करा की आपण आबाश्रींनी बापूंनी आपण आम्ही सर्वांनी मिळून हा कार्यक्रम आपण केलेला आहे. हा कार्यक्रमात आपण एक संकल्प करायचा की निर्व्यसनी जगायचा. आणि एक तरी आबांनी सांगितल्याप्रमाणे झाड आपल्या बांधाव लावा, कुठं बी लावा, शेतीत लावा, आपल्या घरासमोर लावा. आणि थोडं ते झाड वाढा. झाड वाढल्यानंतर आपल्याला ह्या सृष्टीमध्ये पाऊस, ऊन, वारा ह्याच्यापासून संरक्षण हे झाडच करू शकतं. झाड आणि मूल, आपले मुलं बाळ आणि झाडे सांभाळल्यानंतर आपलं जीवन कृतकार्य होईल असं माऊलींनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून जाणतेने गुरु भजीजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचन सहज शाखा पल्लव सिंधुजी. माऊलींनी अतिशय सुंदर या वातावरणामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला विनंती करण्यात येत आहे की आपण सर्वांनी इथं येऊन बसा. अजून 1-2 वक्ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. 7 ते 8 आपल्याला 1 तासभर आपल्याला या ठिकाणी सर्व मार्गदर्शन करणार आहे. प्रथम मी तुम्हाला आता मार्गदर्शन करत आहे. अजून 5-10 मिनिटं मी बोलणार आहे. नंतर आबाश्री बोलणार आहेत, आपले भवळ महाराज बोलणार आहेत, नंतर पप्पू बोलणार आहेत. तर महत्वाचं आता जी माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण या ठिकाणी देवाची सेवा करायची आहे. जगदंब मातेची, भैरवनाथ महाराजांची सेवा केल्यानंतर आपल्याला फळत मिळत आहे. नाथ बाबांचं तुम्हाला उदाहरण सांगतो. ज्यावेळेस नाथ बाबा अगदी असे लहान होते, वय वर्ष त्यांचं फक्त 9 वर्ष होतं. आणि त्यांचं नाथ बाबांचं मूळ नक्षत्रावर त्यांचा जन्म झाला. ज्यावेळेस मूळ नक्षत्रावर जन्म झाल्यानंतर त्यांचे आईवडील हे देवाज्ञा होत असते, त्याप्रमाणे नाथबाबांचे आईवडील हे लहानपणीच वारले. मग त्या नाथबाबांची सांभाळण्याची जबाबदारी त्यांचे आजोबा भानुदास महाराज यांच्याकडे आली. आणि वयाच्या 9व्या वर्षी त्या ठिकाणी नाथबाबांनी दौलताबाद या ठिकाणी गुरुकडे जाऊन सेवा घेण्याला सुरुवात केली. त्या ठिकाणी सेवा घेत असताना त्या ठिकाणी नाथबाबांचं वय फक्त 9 वर्ष होतं. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यावेळेस त्यांचा अभ्यास चालू असताना किती लहान वयात त्यांनी गुरुनी सेवा, गुरु कशी आपली परीक्षा घेत असतात त्याबद्दल सांगतो. त्यांनी सांगितले त्यांना भूक लागली, लहान मुलगा आहे, आपलं जसं जंगल आहे समजा इकडं
गुळधरणसाच्या वरच्या साईडला जंगल, असे जंगलात गेले आणि जंगलात गेल्यानंतर त्यांना भूक लागली. 10-11 वाजता लहान मुलाला भूक लागणारच आहे, 8 वाजताच भूक लागू शकते. भूक लागल्यानंतर त्यावेळेस नाथबाबांच्या गुरुनी जनार्दन स्वामींनी, त्यांच्या जनार्दन स्वामी म्हणजे दत्ताचा अवतार आहे, आणि दत्ताच्या अवतारामध्ये त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर कुत्र मांजरं हे बरोबर होते. आणि त्यावेळेस नाथबाबांना सांगितलं की आता तुम्हाला भूक लागली. जो जुने तुकडे होते ते तुकडे त्यांच्या खिशातून त्यांच्या ह्याच्यामधून काढले आणि त्या नाथबाबांना म्हणले ह्या कुत्रीचं दूध काढा. जसं ते कुत्रं बसलं तसं त्या कुत्रीचं दूध काढा म्हणले, आणि मग त्या भाकरीमध्ये खायला सांगितलं नाथबाबांना. नाथबाबांना लहान मुलं असल्यामुळे त्यांना कसं तरी वाटलं की मी कसं काही करू, मला हे काय करायचं. परंतु त्यावेळेस नाथबाबांनी ते जनार्दन स्वामींनी खाल्ल्याप्रमाणे गुरुचा प्रसाद म्हणून त्यांनी खाल्ला. आणि मग त्या गुरुचा प्रसाद खाल्ल्यानंतर मग ते आपोआप ज्यावेळेस खायला लागले त्यावेळेस गुरु केल्यानंतर त्यांना आनंद झाला. म्हणून नाथबाबांनी सांगितलं की अवघेचे त्रिलोके आनंदाचे आता चरणी जगन्नाथा ठेवीत असे, असं अभंगामध्ये नाथबाबांनी सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून आपण एकदा गुरुची सेवा केल्यानंतर, पांडुरंगाची सेवा केल्यानंतर, भगवंताची सेवा केल्यानंतर, भैरवनाथाची सेवा केल्यानंतर आपलं काम पूर्ण होईल. दुसरं उदाहरण आहे की आपला आचार, विचार आणि आहार हे आपलं संतुलित असावं, आपला आचार चांगला असावा. दुसऱ्याने आपल्याबद्दल किती वाईट वागू द्या किंवा आपल्याला दुसऱ्याने किती आपल्याबद्दल जरी वाईट विचार केला तर आपण आपला विचार चांगला ठेवायचा आहे. एक त्याचं उदाहरण देता येईल की एक महिला असायची, दररोज ती भांडण करायची. शेजारी गेले की काही कारण झालं की भांडण करायची, काही झालं तरी भांडण करायची. ती बाई शेवट वैतागली, काही करावं बाबा म्हणली. तर दुसरी एक जण म्हणले असं करा, आता ती बाई भांडाय आले ना आपण बोलायचंच नाही, काहीच ती आल्यानंतर बोलायचंच नाही काही. मग ती ठरलं तर ते कुणीच बोला ना. ती बाई आली, भांडून निघून गेली. आणि जर आपण एखादं भांडत बसलं तर ती आपल्याला ज्यादा प्रतिकार करत असते. त्याचं दुसरं उदाहरण सांगतो, जसं हत्ती आहे. हत्ती चलत असतो, कुंत्र कितीही भुकलं किंवा किंत भुंकण्याचं काम केलं तर त्या ठिकाणी ते थांबत नाही, ते चालत राहत असतो हत्ती. त्याप्रमाणे आपलं काम आहे, आपलं जे कार्य करायचं आहे ते आपलं कार्य आपण आपल्या संतुलित प्रमाणे, आपल्या नामधारेप्रमाणे, आपल्या पांडुरंग परमात्म्याच्या रूपाने, गुरुच्या सेवेने आपलं काम करीत राहायचं. आणि ते काम आपल्याला पूर्णत्वाला लिहून आपलं भगवंताची सेवा केल्यानंतर आपलं भगवंत एक दिवस आपल्या घरी येऊन, जसं नाथबाबाच्या घरी 36 वर्ष पांडुरंग परमात्म्याने पाणी वाहायचं काम केलं, तसंही आपलं भगवंत परमात्मा आपल्या घरी येऊन आपलं काम करणार आहे. फक्त आपण काय करायचं, भगवंताची सेवा करायची आहे, निष्काम सेवा करायची आहे. पत्रम पुष्पन फुलंतया, म्हणजे भगवंत काय आपल्याला पैसे मागत नाही किंवा दान मागत नाही, काही नाही. फक्त आपण एक पान, फूल आणि पाणी एवढं जरी आपण अर्पण केलं तरी भगवान परमात्मा आपल्यावर हे करणार. पत्रम पुष्पम फुले गीतेमध्ये आधी आलेलं आहे. जसं पांडुरंग परमात्म्याला काही तुळस आहे, तुळस पांडुरंग परमात्म्याला आवडती, त्याप्रमाणे त्यांना फक्त पान, फुल आवडतात. साधू संत जे आहेत ते फुलं खाऊन त्यांचं जीवन जगत असतात आणि त्याच्यामध्येच ते आनंद मानत असतात. जसं आत्माराम बाबांनी या ठिकाणी आपण पाहतो की 22-23 वर्षे एकदाच एका ठिकाणी बसून आहेत. नामसंचिंतन आहे, त्यांचं देहीची विदेही अवस्था झालेली आहे आणि त्या विदेही अवस्थामध्ये ते काम आता करत आहेत, आपल्यासाठी ते करत आहेत. साधू संत फक्त आपल्यासाठी, आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारणाशी, जे बोलले ऋषी मुनींनी जे बोलवले आहे, ज्याप्रमाणे आपण बोललेलं आहे त्याचप्रमाणे भगवान परमात्मा या ठिकाणी येऊन आपली सेवा करत असतात. आणि मग ती सेवा करण्यासाठी आपण पण भगवंताची थोडी सेवा करायची आहे. विचार, आचार आपण चांगला ठेवायचा आहे, मनामध्ये कोणाबद्दल राग धरायचा नाही आणि राग न धरून आपण जीवन कृत कार्य करायचं आहे. म्हणून या ठिकाणी माऊलीने सांगितले, म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे, जय मूळ संचन सहजे शाखा पल्लव संतुसती. या ओवीप्रमाणे एक तरी ओवी अनुभवावी. जीवनामध्ये आल्यानंतर एक तरी ओवी आपण अनुभव घ्यायचा आहे. माऊलीने सांगितलेलं आहे की एक ओवी जरी अनुभव घेतला आपण तरी आपल्या जीवनामध्ये सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आता ह्या ओवीचा आपण अर्थ घेतला की आपण चांगलं परमात्मा गुरु करायचा आहे, पवित्र तुळशीची माळ घालायची आहे, दररोज ज्ञानेश्वरीचे 5 ओवी तरी सकाळी वाचायचे आहे, नाही वेळ मिळाला तर संध्याकाळी हरिपाठ करायचा आहे. आणि हे जर आपण केलं, चांगलं केलं की आपल्याला भगवान परमात्मा आपलं जीवन कृत कार्य करणार, आपलं चांगलं होणार. आणि आपल्याला सुख कोणाला नको आहे, लहान मुलापासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत आपल्याला सर्वांना सुख
सुख पाहिजे, दुःख कोणालाही नको. म्हणून पांडुरंग सांगितले सुखा लागीशी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. पांडुरंग परमात्मा सांगितले पंढरीशी तुम्ही एक वेळ जा, तुम्हाला पांडुरंग परमात्मा भेटेल आणि तुम्हाला जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. म्हणून सुखासाठी आपल्याला तळमळ करायची असेल तर पांडुरंग परमात्म्याची सेवा करायची आहे, भैरवनाथ महाराजांची सेवा करायची, जगदंबे मातेची सेवा करायची आहे, गायीची सेवा करायची आहे आणि वृक्ष लावायचे आहे, आईवडिलांची सेवा करायची आहे. आणि एवढं करून आपण जीवन कृतकार्य आपण करून घ्यायचं आहे. एवढं केल्यानंतर आपल्याला काही दुःख होणार नाही, आपल्याला सुख मिळण्यासाठी हे आपण करायचं आहे. म्हणून माऊलींनी या सांगितल्याप्रमाणे आबाश्री महाराजांनी आज नवीन वर्षाच्या संकल्पेप्रमाणे या ठिकाणी आपण चांगलं केलेलं आहे. पुढच्या वर्षी आणखी जास्त जरा थोडंसं नियोजनबद्ध कार्यक्रम चांगला होईल. आताही आपण बहुसंख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात. अजून आपल्याला 1-2 वक्ते बोलणार आहेत, त्यांची प्रवचन रूपी सेवा आपण या ठिकाणी समर्पित करणार आहे. कीर्तन करायचा योग होता आबाश्री महाराजांचा, परंतु अचानक ठरल्याप्रमाणे थोडंसं उशीर झाला नियोजनाला. परंतु तरी बी आपले यूट्यूब चॅनल ज्यांची साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे असे आपले साऊंड सिस्टीम, नंतर आपण सर्व उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा या ठिकाणी मी आपलं सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि अतिशय सुंदर माऊलींनी सांगितलेली ओवी आपल्या जीवनामध्ये आणा आणि ते जीवन आणल्यानंतर आपण बघा 1 वर्षभर आपल्याला निश्चित त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पुढच्या वर्षी तुम्ही निश्चित म्हणता खरंच आपण गेल्या वर्षी वकील साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण फक्त जीवनात पवित्र अशी तुळशीची माळ घाला, आई वडिलांची सेवा करा, भगवंताची सेवा करा, पांडुरंगाची सेवा करा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. ही नारदाच्या गादीवरून पांडुरंग परमात्मा आम्ही बोलतो म्हणजे पांडुरंग परमात्मा भैरवनाथ महाराज अतिशय सुंदर मंदिर आहे हेच आपल्याला या ठिकाणी आपल्याला सांगत असतात. आणि त्याप्रमाणे आपण आपलं जीवन कृतकार्य करून घ्यायचे आहे. पुन्हा एकदा आबाश्री महाराज आमचे बाप्पू यांनी मला जी काही या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण चांगलं कार्य करा. नवीन वर्षाच्या आपल्याला संत सद्गुरू गोदड महाराजांच्या वतीने आमच्या गायकरवाडी ते पैठण पायी दिंडी सोहळ्याच्या वतीने आपणा सर्वांना या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपण पुन्हा एकदा बाप्पूंचं थोडं प्रवचन होईल, भगवान महाराजांचं प्रवचन होईल आणि आबाचं थोडं प्रवचन होऊन आभार व्यक्त होईल. मग नंतर महाप्रसाद काही ठेवला असेल तो होईल. तरी पुन्हा एकदा सर्वांना विनंती. आणि अतिशय सुंदर आपलं जीवन आहे, एकदाच जीवन आपल्याला मिळालं नाही, पुन्हा आपल्याला नरदेह मिळेल का नाही याची गॅरंटी नाही. म्हणून आलेल्या नरदेहामध्ये येऊन आपलं कार्य करा आणि चांगलं कार्य करून आपलं जीवन कृत कार्य करून घ्या. हीच संत सद्गुरू गोदड महाराज चरणी, भैरवनाथ महाराज चरणी आबांनी मला या ठिकाणी बोलून जी काही सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा या ठिकाणी आपलं आभार मानून या ठिकाणी प्रवचन रूपेला पूर्ण विराम देतो. पुंडलिका गुरुधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री संत सद्गुरु गोदडनाथ महाराज की जय. भैरवनाथ महाराज की जय. भैरवनाथ महाराज की जय. आता बाप्पा थोड्या वेळ बोलतील नंतर बोलू दे. आता जेवण करायचं बोलू दे थोडंसं. हा थोडं इकडे बघा. बोलू थोडं. आभार इकडे बघा, इकडे येते कुठे घ्या इकडूनच राहतो बाबा, इकडूनच उभं राहतो, मंदिराच्या बाजूनच उभं राहा, इकडूनच उभं राहतो, इकडूनच उभं राहू द्या महाराज, इकडूनच उभं राहू द्या ना. हा.